नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, वोटर आय डी करेक्शन म्हणजेच मतदान कार्डची जर दुरुस्ती तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला जर तुमचं नाव दुरुस्ती करायची असेल, जन्मतारीख दुरुस्ती करायची असेल, पत्ता बदलायचा असेल, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, फोटो चेंज करायचा असेल, सर्व प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मतदान कार्डची दुरुस्ती होईल आणि यादीमध्ये जे काही नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होईल. तर त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ECINET. ECINET आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे. हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. जो पहिला ऑप्शन दिसतोय वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात. पुढे तुम्हाला भरपूर असे फॉर्म दिसतील, पर्याय दिसतील. यामध्ये फॉर्म नंबर 6 आहे, फॉर्म नंबर 7 आहे. तर इथे थोडं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर फॉर्म नंबर 8 तुम्हाला दिसेल. पहा, करेक्शन ऑफ एंट्रीज. हा जो फॉर्म नंबर 8 आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की तुमचं इथे लॉग इन करा असं सांगत आहे. जर तुमचा लॉग इन असेल तर मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करून लॉग इन करा. आणि जर अकाउंट नसेल तुमचं तर न्यू युजरचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून तुमचं इथे अकाउंट उघडायचं आहे. आता अकाउंट कसं उघडायचं तर न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. सेंड OTP वरती क्लिक करून जो काही मोबाईलवरती OTP येईल तो OTP टाकायचा आहे आणि जे काही तुमचं नाव आहे, आडनाव आहे ते टाकून तुम्हाला इथे जो OTP आलेला आहे तो इथे टाकायचा आहे. अशा पद्धतीने हे सगळी माहिती तुम्हाला सबमिट केली की तुमचं इथे अकाउंट उघडलं जाईल. अकाउंट जर अगोदर असेल तर डायरेक्टली तुम्ही लॉग इन करू शकता आणि अकाउंट नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही अकाउंट उघडून घ्या. पहा, युजर क्रिएट सक्सेसफुली. ओके करायचं आहे. आता अकाउंट उघडलंय. आता मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करून इथे आपण लॉग इन करूयात. तर इथे पहा, सेंड OTP केलेला आहे मोबाईल नंबर टाकून आणि अशा पद्धतीने OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करायचं आहे. आपलं आता लॉग इन झालेलं आहे. आपल्याला आता सेम प्रोसेस करायची आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स आहे पहिला ऑप्शन, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पुढे येऊन आपल्याला फॉर्म नंबर 8 भरायचा आहे, कारण आपल्याला करेक्शन करायची आहे, दुरुस्ती करायची आहे. तर इथे थोडं खाली यायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म नंबर 8 हा जो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथे लेट स्टार्ट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. लेट स्टार्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, येस आय हॅव वोटर ID हा जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वोटर ID नंबर विचारला जाईल. जो काही तुमचा EPIC नंबर आहे म्हणजेच मतदान कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून खाली फेच डिटेल्स जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वी हॅव फाउंड रेकॉर्ड फाउंड झालेले, खाली प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुमची मतदान यादीमध्ये जे काही नाव आहे, तुमची जी माहिती आहे ती इथे सगळी दाखवली जाईल. ही तुमचीच माहिती आहे का एकदा चेक करायची आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे काही करायचं नाही, थोडं खाली यायचं आहे आणि जो काही तुमचा आधार नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे तो फक्त टाकायचा आहे. बाकी इथे काहीच करायचं नाही. आधार नंबर टाका आणि खाली मोबाईल नंबर टाका. आधार डिटेलच्या इथे आधार नंबर, मोबाईल नंबर, ॲप्लिकंटच्या इथे मोबाईल नंबर, एवढंच टाका. बाकी काही टाकायचं नाही इथे. आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो 2 नंबरचा ऑप्शन आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल, तर 2 नंबरच्याच ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायची आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय दुरुस्त करायचे आहे, इथे सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवले जातील. यामध्ये तुम्हाला काय दुरुस्त करायचे ते तुम्ही सिलेक्ट करा. नाव करायचं आहे, जेंडर करायचं आहे, डेट ऑफ बर्थ असेल, तुमची रिलेशन टाईप असेल, रिलेशन नेम असेल, ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, फोटो असेल, काही चेंज करायचं असेल तर तुम्हाला इथे फक्त ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केलं की ते हिरवा बॉक्सला टिक होईल. तर यामध्ये तुम्हाला काय दुरुस्त करायचं आहे ते फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होणार नाही. इथे लक्षात ठेवा, लिमिट आहे. फक्त 4 गोष्टी तुम्ही, ओन्ली 4 एंट्री, 4च तुम्ही फक्त कमीत कमी 4 पेक्षा कमी, 4 किंवा 4 पेक्षा कमीच यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता. सगळं करू न शकत नाही. जे काही दुरुस्त करायचं आहे ते तुम्हाला टिक करा आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण फक्त आता नाव करणार आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आता मी नाव सिलेक्ट केलं तर मला आता नाव टाकायला विचारलंय. तर जे काही आधार कार्डवरती नाव आहे त्याच पद्धतीने आता मी नाव इथे टाकणार आहे. या नेममध्येच पूर्ण नाव व्यवस्थितरित्या टाकायचं आहे, तरच ते दुरुस्त होईल. आधार कार्डवर जसं आहे तसंच इंग्लिशमध्ये व्यवस्थित इथे टाकायचं आहे. लास्ट नेममध्ये नाही टाकलं तरी चालेल, पण एंटर युअर नेममध्ये व्यवस्थित टाका. मराठीमध्ये इथे रिजनल लँग्वेज ऑटोमॅटिकली इथे येईल.
काही दुरुस्त करायचं असेल ते दुरुस्त तुम्ही करू शकता. जे काही दुरुस्त करायचं ती सगळी माहिती टाका. त्यानुसार तुम्हाला जे काही कागदपत्र आहे ते अपलोड करायला विचारेल. तर तुम्ही आधार कार्ड सुद्धा इथे देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे काही दुरुस्त करायचं आहे ते इथलं विचारलं जाईल, ती माहिती इथे टाकायची आहे. आणि जे काही डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर मी ते नाव करतोय आणि आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. तुम्ही फोटो, जन्मतारीख जे काही बदलायचं आहे ते व्यवस्थितरित्या टाकून इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचं नाव आणि प्लेस ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या गावाचं नाव हे टाकायचं आणि डन करायचं. डन करून जे काही माहिती तुम्ही भरली इथे दाखवली जाईल. सगळी माहिती चेक करायची आहे आणि खाली यायचं आहे. खाली ई साईन अँड सबमिट हा ऑप्शन दिसेल. हा महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे. ई साईन सबमिटवरती क्लिक केल्यानंतर हे लोडिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटा बॉक्स तिथे दिसेल, त्यावरती इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे आधार नंबर टाकून ई साईन करणं कंपल्सरी आहे. आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे, तरच तुमचं ई साईन कंप्लीट होईल, नाहीतर हे रिजेक्ट होईल. तर आधार नंबर इथे टाका, सेंड OTP वरती क्लिक करा, ॲक्सेप्ट करा आणि जो OTP आलेला आहे तो इथे OTP टाका, ॲक्सेप्ट करून सबमिट करा. आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही टाकलेलं नाव जर बरोबर असेल तरच हे ॲप्लिकेशन सबमिट होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पहा आता ॲप्लिकेशन इथे आपलं सबमिट झालेलं आहे. रेफरन्स ID आलेला आहे. हा रेफरन्स ID जपून ठेवा. आपल्याला नाव आपलं दुरुस्ती झालेली आहे का नाही ते पाहण्यासाठी हा रेफरन्स ID लागणार आहे. रेफरन्स ID कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. हा रेफरन्स ID तुम्हाला मेसेजमध्ये सुद्धा आला असेल, टेक्स्ट मेसेज सुद्धा येऊन जाईल. तर हा रेफरन्स ID सेव्ह करून ठेवा. रेफरन्स ID आता इथे ट्रॅक युअर ॲप्लिकेशनचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि आपला रेफरन्स ID टाका आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करा. इथे तुमचं स्टेटस असेल 10-15 दिवसांनी जर तुम्ही चेक केलं तर हा स्टेटस चेंज होईल. आता सबमिटेड दाखवतंय, BLO अपॉइंटमेंट होईल आणि जर डॉक्युमेंट बरोबर असेल, नाव बरोबर असेल किंवा काही गोष्टी बरोबर तुम्ही टाकल्या असतील, फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर ॲक्सेप्ट होईल आणि तुमची दुरुस्ती कंप्लीट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे दुरुस्त करू शकता. इथे तुम्हाला स्टेटस पाहता येणार आहे. तर अशा पद्धतीने आधार कार्ड टाकून तुम्ही सगळी माहिती दुरुस्ती करू शकता. याचं डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड सुद्धा तुम्ही याच ॲप्लिकेशनमधून करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.